काका नमस्कार, काय नाव तुमचं? अरविंद साळुंके. अरविंद साळुंके सर. अच्छा, गाव तुमचं? लक्षतीर्थ वसाहत शेजारी बलराम कॉलनी, फुलेवाडी, कोल्हापूर. कोल्हापूर. अच्छा, आणि वय किती आहे काका तुमचं? 75 चालू, रनिंग 75 आहे. तुम्ही आमच्या संस्थेकडून अँटॉक्स डी हा एकच प्रोडक्ट घेतला होता, त्यावेळेला टी मिळाला नव्हता तुम्हाला. आज तुम्ही मला वाटतं 21 दिवसानंतर डी आणि टी दोन्ही घ्यायला आलाय. ओके, तर 1 महिना तुम्ही डी प्रोडक्ट आमचा वापरला, ज्यूस वापरला, बरोबर आहे? कसा वापरला तो? सकाळी 2.5 ml, दुपारी जेवणापूर्वी 2.5 ml आणि संध्याकाळी जेवणापूर्वी 2.5 ml. तुम्हाला त्रास कुठला शुगरचा आहे? शुगरचा त्रास. ओके, आता तुमच्या हातात जो रिपोर्ट आहे याच्यामध्ये तुम्ही रिपोर्ट काढून आणलाय 21 दिवसानंतरचा. आधी तुमची शुगर किती होती जेवणाआधी आणि जेवणानंतर? जेवणाआधी 130 होती, ती आता नुसती 95 झाली. व्हेरी गुड. आणि नंतरची होती 238, ती 181 झाली. अच्छा, म्हणजे जवळपास 50-100चा फरक जेवणाआधी आहे, 60-70चा फरक जेवणानंतरच्या शुगरमध्ये आहे. जर दाखवा रिपोर्ट. हा असा काकांचा रिपोर्ट आहे. ही काकांची सध्याची शुगर आहे 95-181. आणि आधीची जी शुगर होती ती काका म्हणतायत पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांच्या किती होती? 130 होती जेवणाआधीची आणि 239 होती जेवणानंतरची. तर अतिशय चांगला फरक काकांना पडलेला आहे. काका आता दुसऱ्या महिन्याचा कोर्स न्यायला आलेला आहे. काका, एकंदरीत प्रोडक्टचा रिझल्ट चांगला आहे ना? आहे, उत्तम. ओके, आपण ही घ्या, लवकरात लवकर या आजारातून बाहेर या. आणि प्रिकॉशन तुम्ही घेताय का? व्यायाम करणे, गोड न खाणे. रोज 1 तास 10 मिनिटं ते 1.5 तास माझा व्यायाम, योग आणि प्राणायाम व्हेरी असतोच. व्हेरी गुड. रोज संध्याकाळी 1.5 तास वॉकिंग आहे. व्हेरी गुड. शुगर, साखर अजिबात खात नाही. व्हेरी गुड. कधीतरी मनात आलं तर गुळ जरासा खातो, बरोबर, बाकी काही नाही. आणि बाकी तुम्हाला ज्या मेडिसिन वगैरे चालू आहेत त्या चालूच ठेवायच्या आहेत? आता मेडिसिन आम्हाला आहेत, इन्शुलिन आहे. ओके. पुन्हा गोळ्या आहेत. माझं 10 वर्षापूर्वी बायपास झालेलं आहे. ओके, त्यामुळे मला गोळ्या वगैरे आहेत. पुष्पिन गोल्ड, ते रक्त पातळवण्याची गोळी आहे. आणि शुगरसाठी म्हणजे बीपी साठी बॅटलॉक 25 mg. ओके, शुगरची त्या मरुस्तोपर्यंत घ्यायला पाहिजे. हो 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 हो, त्या गोळ्या घ्या. आणि शुगरचा रिपोर्ट जसा नॉर्मली डॉक्टरांना दाखवा, म्हणजे तुमचं इन्शुलिनचं प्रमाण सुद्धा कमी येईल. ओके, लवकरात लवकर तुमचं इन्शुलिनचं प्रमाण कमी यावं आणि या आजारातून तुम्ही बाहेर याव्या अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.